आता आपल्यासमोर सादर होणार आहे हॉगवर्ट्सची दुनिया भक्तीची किमया. अरे हे काय आहे? काहीतरी चुकतंय का? जादूची किमया? काही चुकत नाहीये. As some of you know already, आज आपल्या इथे हॅरी पॉटर येतोय. त्याची नवीन रिलीज घेऊन प्रीमियर शो फॉर मराठी कॉमेंट्री. खूपच नवीन आणि इंटरेस्टिंग. बघायला तयार आहात का? बघूया हॉगवर्ट्सची दुनिया भक्तीची किमया. सादर करीत आहेत रश्मी काकडे, अमित काकडे, वेदसा काकडे म्हणजेच काकडे फॅमिली, रुजुला घोलप, राजेंद्र घोलप, अमेय वैद्य, ईशान वैद्य, शिल्पा नारखेडे, प्रीती सूर्यवंशी, निलिशा नलावडे, गार्गी हडसुरे, सायुरी चिटणीस, अविका देशमुख, स्वरा निंबाळकर आणि तनिष नलावडे. तर मंडळी, एकदा जोरदार टाळ्यांनी हे पहिलं मराठी नाटक मराठी कॉमेंट्रीच्या मेंबर्सनी आम्ही पहिला प्रयत्न करतोय. होप यू ऑल लाईक इट. आणि नाटकासाठी ज्या नॉर्मली अनाउन्समेंट्स असतात, आपापसात बोलू नका, शांत बसा, मुलांना शांत करा, मोबाईल बंद ठेवा, ते यावेळी प्लीज करा. आपण सगळ्यांनी आनंद घेऊया हॉगवर्ट्सच्या दुनियेचा. चालू आहे का? हो. पण बघता ऑफ केलं कसं? पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:10 झाले. आजच्या ठळक बातम्या. पुणे आणि परिसरात काल रात्रीपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला आणि आकाशात मोठ्या प्रमाणात घुबडे दिसून आली आहेत. तरी पुणेकरांनी सावधानी बाळगावी. धन्यवाद. मावशी मी हगू मी हरिबळाला घेऊन जायला आलोय हॉगवर्ट्सला. अजिबात नाही, हरी कुठेही जाणार नाही. अहो हे वर्ष फार महत्वाचं आहे त्याच्यासाठी. नाही रे बाळा, त्याही पेक्षा काहीतरी महत्वाचं आहे. आपण गणपती बसवणार आहोत हॉगवर्ट्स मध्ये. अरे हे सांगायचं नव्हतं नाही का? गणपती वगैरे बसवण्याची काही गरज नाही. मावशी जरा चहा टाकता का? सकाळपासून फटफटी चालून दमलोय मी. चहा चल हरी, करू हॉगवर्ट्सची वारी.
1027 up Indrayani Express will arrive at platform number 1. हे बघ हरी 9¾ फलाट. अरे चुकलो, मराठीत बोलायचंय नाही का? 9.3 चतुर्थांश फलाट. हे आहे तुझे हॉगवर्डचे प्रवेशद्वार. मुलांनो, मी प्राचार्य डंबलदार तुम्हा सर्वांचे कॉवेंट्री मधील प्रतिष्ठित मराठी हॉगवर्ड्स मध्ये स्वागत आहे. यावर्षी मराठी हॉगवर्ड्स मध्ये आपण गणेश उत्सव साजरा करणार आहोत. तरी त्या संदर्भातील अधिक माहिती आपल्याला मिळेल देतील. म्हणजे पुढे या आणि माहिती सांगा. तर मुलांनो, प्रथम गणपतीची पूजा कोण करेल हे आपली लाडकी काळी टोपी ठरवेल. तर आपला पहिला विद्यार्थी येतोय, रोहन बेडेकर. आता पूजा माझीच. अरे, ही पूजा म्हणजे त्या समोरच्या बिल्डिंग मधली पूजा नाही. ही पूजा म्हणजे गणपतीची पूजा करायची आहे. तर आपली पुढची विद्यार्थी येते, हिरकणी बडबडे. तू तर पूजा करण्यापेक्षा बडबडच जास्त करशील. तर आपला पुढचा विद्यार्थी येतोय, हरी पोतार.
गणपतीची पूजा तूच करावीस असं वाटतंय. माझ्या पूर्वजांची पुण्याई आहे असं आपली लाडकी टोपी म्हणाली खरं, पण मी तर माझ्या आई बाबांना कधीच नाही भेटलो. अरे असू दे रे, काळजी करू नकोस. मी सांगते तुम्हाला काय करायचं ते. आधी फुलं आणायची, मग फळं आणायची आणि मग मोदक करायचे. मी मस्त फुलं आणते, मी फळं आणते आणि मी मोदक बनवते. मुलांनो, मी आज तुम्हाला मूळ व्याधीवरचा जादुई काढा कसा बनवायचा ते शिकवणार. माझ्या शरीराच्या मुळाशी जी व्याधी होते तो आजार आहे. शांत बसा. याला संस्कृतमध्ये अर्श असे म्हणतात. या रोगाचे 2 प्रकार आहेत. मोडाची मुळव्याध व रक्त मुळव्याध. थांब हिरकणे, बाप झालं. तरी तू रोज परसात जातोस ना? आमच्याकडे संडास आहे. मग तर तुम्ही पुण्याचे वाटतं. तुझा आगाऊपणा. असा शांत झाली. तर मुलांनो, असे मगल्स असतात ना या हिरकणीसारखे, ते काय होमिओपॅथी का काय असतं ते घेतात. पण आपण डिझर्ट्स आपल्या जादुई शक्तीने मुळव्याध बरी करतो. माझी आजी असं म्हणते की जे गणपतीचं तीर्थ असतं ना त्याच्यामध्ये सगळ्या रोगांना दूर करायची शक्ती असते. हिरकणे, तू तुझं ज्ञान पाजळू नकोस. खाली बस. हे तांबड्या, हे रे जरा पुढे. मुलांनो, मी आता तुम्हाला या काढ्याचं प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे. नीट लक्ष द्या. वाकरे कमरेत खाली. तर मुलांनो, आपण या वर्षी गणेश उत्सवामध्ये उंदीर पकडणे ही स्पर्धा घेणार आहोत. तरी या स्पर्धेमध्ये जो कोणी जिंकेल त्याला फिरती ढाल बक्षीस म्हणून देण्यात येईल. या सर्व स्पर्धेतील काही नियम तुम्हाला मेहनगळेबाई सांगतील. बाई वाड्यावर या, म्हणजे पुढे या आणि नियम सांगा. तर मुलांनो, स्पर्धेचे काही नियम आहेत. नियम क्रमांक 1,
जो कोणी झाडू सोडेल तो स्पर्धेमधून बाहेर जाईल. नियम क्रमांक 3, उंदीर मामांना इजा होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी. नियम क्रमांक 4, आपली जादुई छडी वापरण्यास हरकत नाही. नियम क्रमांक 5, शेवटचा आणि महत्वाचा, उंदीर मामांनी हात जोडले की कोणीही त्याला पकडणार नाही. तर सुरू करूया उंदीर पकडणे स्पर्धा 2019. आज आपल्या मराठी हॉगवर्ट्सवर काळ्या शक्तीचे संकट ओढावले आहे. तरी आपण सर्वांनी मिळून या संकटाला सामोरे जाऊया. आम्ही सर्व शिक्षक प्रयत्न करीत आहोतच, पण मुलांनो, तुम्ही सुद्धा डगमगून न जाता या संकटाला सामोरे जा. मी हॉगवर्ट्सच्या चहूबाजूंना डेमेंटर्स पाठवले आहेत. अगरू, तू जवळच्या जंगलात जाऊन बघ. प्राचार्य, तुम्ही काळजी करू नका, मी बघतो. एक चांगली गोष्ट म्हणजे आपल्या डिफेन्स अगेन्स्ट डार्क म्हणजे काळ्या शक्तीपासूनचे संरक्षण या विषयाच्या प्राध्यापिका आज हॉगवर्ट्समध्ये उपस्थित आहेत. त्यांचे नाव सीता निर्मला रामन. त्यांचे मी मराठी हॉगवर्ट्समध्ये स्वागत करतो. त्या एक मगल आहेत आणि आशिया खंडातील भारतवर्ष येथून त्या आल्या आहेत. त्यांनी काळा जादूपासूनचे संरक्षण या विषयाची कला
खूप मेहनतीने आत्मसात केली आहे. तरी या संकट समयी त्या आपल्याला मदत करतील अशी मी आशा बाळगतो. तुम्ही आम्हाला खरंच मदत कराल. त्यांनी आमचा उंदीर मामा पण पळवून नेला. आणि हा तर पोपटच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. आणि तो आमच्या जादुई छड्या पण घेऊन गेला. जादुई छड्या? आम्हा मगलांकडे कधीच अशा जादुई छड्या नसतात. आमच्याकडे असते ती आमची गणपती बाप्पावरची निस्सीम भक्ती आणि त्या बाप्पाचं अकारण कारुण्य. आणि या भक्तीच्या जोरावरच आम्ही भल्या मोठ्या संकटांना तोंड देऊ शकतो. आणि हे कारुण्य दाखवताना बाप्पा आमचं रक्त शुद्ध आहे का, आम्ही मगल आहोत का आम्ही विजार्ड आहोत, आम्ही या जातीचे की आम्ही त्या जातीचे, आम्ही या प्रांताचे की आम्ही त्या प्रांताचे, असं कधीच बघत नाही. तो सर्वच भक्तांवर अगदी सारखी कृपा करतो. म्हणजे तो आमच्यावर पण कृपा करेल? हो, नक्कीच. कारण गणपती ही जशी बुद्धीची देवता आहे तसाच तो विघ्नहर्ताही आहे. पण त्याची भक्ती करायची तरी कशी? ह्याच्या भक्तीची अनेक रूपं आहेत. नामस्मरण, स्तोत्र, भजन, अभंग, आरती असे याचे अनेकविध प्रकार आहेत. या मुलांनो, मी तुम्हाला शिकवते गणपती बाप्पाची भक्ती कशी करायची ते.
मी सगळ्याच हॉगवर्ड्सच्या टीमला विनंती करतो, सगळ्यांनी प्लीज पुन्हा एकदा स्टेजवर या. मंडळी, कसं वाटली हॉगवर्ड्सची दुनिया? सगळ्यांनी खूप 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 एन्जॉय केली. लहान मुलांचं विशेष कौतुक, याच्यापैकी कुणीही याआधी कधीही नाटकात काम केलेलं नाहीये. त्यांच्याकडून तयारी करून घेणारे रश्मी, सगळीच मोठ्याची सगळीच गॅंग, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. खूप मेहनत घेतली आहे. मागचे 2 ते 3 आठवडे दररोज संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतर 1 तास करा. मुलांना माहिती बोलायची सवय नाही, कुठे उभं राहायचं, कसं बोलायचं, संवाद कसे पाहिजेत, खूप तयारी करून घेतली आहे. यांच्या उत्साहासाठी पुन्हा एकदा प्लीज जोरदार टाळ्या.